ना साबुदाणा भिजवण्याचं टेन्शन ना तळायचं, घंटो का काम मिनिटो में. नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय अतिशय हलका फुलका स्वादिष्ट आणि हेल्दी उपवासाच्या नाश्त्याचा एक प्रकार. तुम्ही त्याला आंबोळी, धिरडं, उत्तप्पा असं काही म्हणू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी तेला तुपात तयार होणारा नाश्त्याचा एक साधा, सोपा आणि हेल्दी हलका फुलका प्रकार. उपवासाचा झटपट, इन्स्टंट, स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता तयार करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे 1 कप वरई म्हणजेच भगर. याला सामा चावल किंवा शाम चावल असंही म्हटलं जातं. हे दिसायला साधारण खसखस किंवा राजगिऱ्यासारखे दिसतात. हे आपण घेतलेत 1 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम. याबरोबरच आपल्याला घ्यायचं आहे पाव कप साबुदाणा. पाव कप म्हणजे साधारणतः 6 टेबलस्पून. आणि हे दोन्ही जिन्नस आता आपल्याला न भिजवता न भाजता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचेत आणि मिक्सरवर ते बारीक करून घ्यायचे. हे पहा, आपण मिक्सरवर वरई आणि साबुदाणा यांची 1 मिनिटामध्ये बारीक अशी फाईन पावडर तयार करून घेतली आहे. हे दोन्ही जिन्नस अगदी बारीकच वाटले जायला हवेत असं काही नाही. थोडेसे हाताला खरखरीत लागले तरी चालणार आहे. खूपच इन्स्टंट असा उपवासाचा प्रकार आज आपण पाहतोय. यापासून आपण नवरात्रीमध्ये उपवासासाठी अगदी झटपट इन्स्टंट उपवासाचे पदार्थ तयार करू शकतो. आता या बारीक केलेल्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि 1 टीस्पून उपवासाचं सैंधव मीठ. यापैकी जे जिन्नस तुम्हाला उपवासाला चालत नाही, तुम्ही खात नाही, ते तुम्ही यामध्ये घालू नका, स्किप करा. आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे या नाश्त्याला खूप चांगली चव येते. तुम्हाला आवडत असेल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल. आणि हे पहा, तयार झालं आपलं उपवासाचं अगदी इन्स्टंट प्रीमिक्स. तयार झालेलं हे उपवासाचं इन्स्टंट प्रीमिक्स आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूया आणि नवरात्रीमध्ये मनाला वाटेल तेव्हा त्यापासून इन्स्टंट हेल्दी स्वादिष्ट असा नाश्ता बनवूया. आहे की नाही अगदी खऱ्या अर्थानं इन्स्टंट प्रीमिक्स. ना कोणते जिन्नस भिजवायचे ना भाजायचे, डायरेक्ट मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. चला तर मग आपण आत्ता तयार केलेल्या या उपवासाच्या इन्स्टंट प्रीमिक्स पासून झटपट, हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्ता तयार करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला हे 1 वाटी प्रीमिक्स घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 1 मोठी वाटी किंवा या साईजच्या 2 वाट्या देखील प्रीमिक्स घेऊ शकता. तुम्हाला किती जणांचा नाश्ता करायचा यावर हे प्रमाण ठरेल. आपण 1 मध्यम आकाराची वाटी प्रीमिक्स घेतले. त्यासाठी त्यामध्ये 1 टीस्पून अर्धवट कुटलेले जिरे, चवीप्रमाणे सैंधव मीठ, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, 2 तिखट हिरव्या मिरच्यांचा ठेचा, अर्धा इंच बारीक किसलेलं आलं, 1 उकडून बारीक किसून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही वापरला नाही तरी चालेल. बटाट्यामुळे याची चव तर वाढतेच, शिवाय दीर्घकाळ पोट भरलेलं देखील राहतं. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला आता चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे आज उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे. तुम्हाला जर कच्चा बटाटा वापरायचा असेल तर बटाट्याचं साल काढून तुम्ही तो किसून घेऊन यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. मात्र बटाटा अगदी बारीक पिसून घ्यावा लागेल. आपलं कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये आपण हळूहळू पाणी घालायचं आहे आणि हळूहळू हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. मात्र पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे. सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी घातलं आहे. अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, आपल्या मिश्रणाने अर्धी वाटी पाणी पूर्णपणे शोषून घेतलं आहे. आता आपण अर्धी वाटी पाणी आणखीन घालूया आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करूया, एकजीव करून घेऊया. वरई म्हणजेच भगर आणि साबुदाणा हे पाणी बऱ्यापैकी शोषून घेतात, त्यामुळे आपल्याला आणखीन पाणी घालावं लागणार आहे. हे पहा, इथे मी आणखीन 1 वाटी पाणी घालतोय. एवढे सगळं मिश्रण तयार करण्यासाठी मला इथे 2 वाट्या पाणी लागले. म्हणजे आपण 1 वाटी प्रीमिक्स घेतलं आहे, त्यासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी लागले. आपल्याला हे मिश्रण डोसा इडलीच्या मिश्रणासारखं सरसरीत असं तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चमच्यानं मिक्स करण्याऐवजी तुम्ही हे सर्व जिन्नस आणि पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलेत आणि ते अगदी 10-12 सेकंद फिरवून घेतलं तरी चालणार आहे. हे पहा, आपले सर्व जिन्नस मिक्स झालेत. आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटांनी झाकण काढूया. हे पहा, आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलंय. हे पहा, आपल्याला अशी रिबन म्हणजे धारदार कन्सिस्टन्सी हवी आहे. ती अगदी परफेक्ट तयार झाली आहे, अगदी डोसा इडलीच्या मिश्रणासारखी. चला तर मग आपण प्रत्यक्ष नाश्ता तयार करायला सुरुवात करूया.
हे पहा, इथे मी एका साईडला कास्ट आयर्नचा म्हणजे बिडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. पूर्ण तव्यावर तेलही पसरून घेतलेलं आहे. आता या गरम तव्यावर आपण 2 पळ्या मिश्रण घालायचं आहे आणि आपल्याला आवडेल इतपत आकारावर ते गोलाकार पसरवून घ्यायचे. म्हणजे आपण लोणी स्पंज डोसा आणि उत्तप्पा कसा आणि किती पसरवतो ना, अगदी तसंच. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी धिरड्यासारखं थोडंसं पातळ आणि मोठं पसरवलं तरी चालेल. एकदा तवा चांगला गरम झाल्यावर मिश्रण पसरवताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. मिश्रण पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्यानं तुम्ही याला जे काय म्हणाल त्या आंबोळी, उत्तप्पा, धिरडं ते उलट करून घ्यायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आत्तापर्यंत आपण यावर अजिबात तेल किंवा तूप काही सोडलेलं नसतानाही ते कसं पटकन सुटतंय पहा. हा हा, आणि जाळी तर किती सुंदर पडली आहे पहा. तेही आपण यामध्ये सोडा, इनो, दही, ताक काहीही घातलेलं नसताना सुद्धा. आणि शिवाय नॉनस्टिक पॅनसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे, तरी किती सहज सुटलं पहा. उलट करून झाल्यानंतर आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानं मध्यम आचेवर 2 मिनटं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते खालील सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकलं जाईल. शेकून झाल्यावर 2 मिनिटांनी गॅस बारीक करायचा आहे आणि आपलं हे आंबोळी, उत्तप्पा किंवा धिरडं काढून घ्यायचं आहे. आणि इथून पुढील सर्व नाश्ता आपल्याला अशा पद्धतीनंच तयार करून घ्यायचा आहे. मी इथे कास्ट आयर्नचा म्हणजे बिडाचा तवा वापरला, याने चव खूप भन्नाट लागते. तुम्हाला जर नॉनस्टिक तवा वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. इथून पुढचं मिश्रण घालताना तुम्ही तव्याला तूप किंवा तेल लावून घेतलं तरी चालणार आहे किंवा उलट करून झाल्यावर त्यावर साजूक तूप सोडलं तरी चालणार आहे. परंतु आपलं हे मिश्रण इतकं परफेक्ट झालं आहे आणि अगदी सहज पलटीसुद्धा होत आहे, चिकटतसुद्धा नाही आहे, तर मला नाही वाटत आहे की याला तेल किंवा तूप लावण्याची गरज आहे. परंतु आणखीन लज्जतदार चटपटीत बनवायचं असेल तर तेल किंवा तूप लावलं तर काहीच हरकत नाही. आणि हो, या प्रेमिक्सपासून आपण फक्त आंबोळी, उत्तप्पे, धिरडी इतकंच बनवू शकतो असं काही नाही आहे. यापासून आपण आप्पे, इडली आणि डोसे देखील बनवू शकतो. याला पडलेल्या जाळीवरून तुम्हाला तर हे लक्षात आलंच असेल. आपण घेतलेल्या 1 वाटी प्रेमिक्सपासून अशा प्रकारचे आणि एवढ्या आकाराचे 4 पीस तयार होतात, म्हणजे 2 व्यक्तींसाठी हा नाश्ता अगदी पुरेसा आहे. तयार झाला आहे आपला झटपट, स्वादिष्ट, हेल्दी उपवासासाठीचा पोटभरीचा नाश्ता. तयार झालेला हा नाश्ता आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करूया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दह्याबरोबर देखील याचा आस्वाद घेऊ शकता. काकडीची कोशिंबीर असेल तर अगदी उत्तम आहे की नाही. अगदी मनात येईल तेव्हा झटपट, पटपट, इन्स्टंट, हेल्दी आणि स्वादिष्ट उपवासासाठी नाश्ता करण्याची सुलभ आणि सोपी पद्धत. तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये इन्स्टंट, झटपट, पटपट, स्वादिष्ट, हेल्दी आणि अशा प्रकारचा पोटभरीचा नाश्ता करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.